राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आंदोलनादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या केलेल्या अवमानाविरुद्ध भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे। भाजपाकडून राज्यामध्ये आज विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईमध्ये मंत्रालयासमोर देखील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही असं सांगत यावेळी आव्हाड यांचा निषेध नोंदवण्यात आला। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये ठाणे शहर भाजपच्या वतीनं ठाण्यामध्ये 4 ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। जितेंद्र आव्हाड यांनी देशाच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांचं कृत्य निषेधार्ह आहे असं आमदार संजय केळकर यांनी हे आंदोलन करताना सांगितलं। जितेंद्र आव्हाडांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे। ही इतकी संतापजनक गोष्ट आहे की घटनाकार ज्यांनी घटना आम्हाला दिली आणि आम्हाला त्या घटनेच्या माध्यमातून ताकद दिली अशा महामानवांचा त्यांनी घोर अपमान केलेला आहे आणि त्याच्यामुळे कठोर कारवाईशिवाय दुसरा काही याला इलाज नाही। कठोर कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे। हा आमच्या देवाचा अपमान आहे, महामानवांचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे नुसतं माफी वगैरे नाही, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। नागपूरच्या संविधान चौकामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान करून जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मानसिकता दाखवून दिली आहे असा आरोप अकोल्यामध्ये करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये भाजपानं केला। चंद्रपुरामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ एकत्र येत आव्हाड यांचा जोरदार निषेध केला। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे कृत्य जाणीवपूर्वक केलं आहे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापूर, बुलढाणा आणि नाशिकमध्येही अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आलं।